जळगाव जिल्ह्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून 6 किलो चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे। भडगावात पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानात ही थरारक चोरी झाली। दुकानाला लागून असलेल्या पडक्या घराची भिंत फोडून दुकानात प्रवेश करण्यात आला। ज्वेलर्सच्या दुकानातला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला। भडगावात सराफा दुकानात चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला। प्रतिनिधी सचिन गोसावी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सचिन, पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हे ज्वेलर्सचं दुकान आणि तिथे अशा प्रकारे चोरी होते। निश्चितच आपण जर बघितलं तर बडगाव पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणारे जे एक ज्वेलर्सचं दुकान आहे घोडके ज्वेलर्स, त्या ज्वेलर्सच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। काल सकाळी हा प्रकार उघडकीस आलेला आहे। ज्वेलर्सच्या दुकानाला लागून जे पडकं घर होतं त्या पडक्या घरातून सुरुंग तयार केले आणि ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत मध्ये मोठा खड्डा करून ही धाडसी चोरी करण्यात आलेली आहे। जो दुकान मालक होता, ज्वेलर्स दुकान मालक, तो गेले काही दिवस बाहेर गावी गेला, आपल्या परिवारासोबत गेला होता आणि जेव्हा ते सकाळी दुकान खोलण्यासाठी दुकानात आले त्यावेळी हा चोरीचा प्रकार समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास सुरू केलेला आहे। सीसीटीव्ही तपासणी देखील सुरू केलेली आहे। दुकानामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यात एक चोरटा हा तोंडाला रुमाल बांधून चांदी असेल किंवा इतर रोकड लंपास करत असल्याचा धक्कादायक प्रकार आपल्याला सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतो आहे आणि निश्चितच पोलिसांनी ह्या सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली असून लवकरात लवकर ह्या चोरट्याला अटक करून त्याच्याकडून जास्तीत जास्त मुद्देमाल कसा हस्तगत करता येईल या संदर्भात देखील पोलिसांनी आता तयारीला सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 6 किलो चांदी आणि काही रोकड यात लंपास करण्यात आल्याचा देखील प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।